हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजचं सेशन आपलं असणार आहे की रेल्वेसाठी जी बुक लिस्ट आहे, इम्पॉर्टंट बुक लिस्ट, ते आपण करणार आहोत. बघा, एक एक्झाममध्ये चांगला स्कोअर काढण्यासाठी आणि सिलेक्शन घेण्यासाठी एक चांगली बुक लिस्ट फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. आणि नेमकी बुक लिस्ट कोणती आहे, जे आधीचे स्टुडंट ज्यांचं या बुक लिस्टच्या माध्यमातून सिलेक्शन झालेलं आहे, तीच बुक लिस्ट मी आज तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ठीक आहे, सो अगदी व्यवस्थितपणे आपण पाहूयात. बघा, आता याच्यामध्ये पाहायला गेला तर मॅथ्सचा जो सब्जेक्ट आहे त्या मॅथ्सच्या सब्जेक्टसाठी तुमचं RS अग्रवालचं जे बुक आहे आणि आपली डबल ओ अकॅडमीचे जे नोट्स आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, आता मॅथ्ससाठी RS अग्रवालचं जे बुक आहे त्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स दिलेले आहेत, कन्सेप्ट दिलेत, क्वेश्चन्स दिलेत, अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये एक बेसिकपासून ते हळूहळू कसे मॉडरेटपर्यंत जायचं, त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या RS अग्रवाल बुकमधून होणार आहे. ठीक आहे, आणि हे बुक मॉडरेटपर्यंत जाणं, फक्त बेसिक कन्सेप्ट होऊन चालणार नाही, तर मॉडरेटपासून थोडंफार ॲडव्हान्स लेवलचे या कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. स्टेज 1 आणि स्टेज 2साठी आपल्याला फक्त स्टेज 1 क्रॅक नाही करायचं, तर स्टेज 2पर्यंत देखील जायचं आहे आणि बाकीची प्रोसेससुद्धा करून घ्यायची आहे. ठीक आहे, सो त्यासाठी RS अग्रवालची जे बुक आहे ते अगदी व्यवस्थितपणे तुम्ही फॉलो करू शकतात. त्याशिवाय आपले डबल ओ अकॅडमीचे नोट्ससुद्धा आहे रेल्वेसाठी, अगदी बोलतात ना एक फायदेशीर. भलेही नियोजन तुमचं असेल पण मार्गदर्शन त्याच्यामध्ये आमचं असणार. आणि अगदी व्यवस्थितपणे रितशीर पद्धतीने सगळ्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर आहेत विथ क्वेश्चन्स अँड ऑल. सो तुम्ही डबल ओ अकॅडमीचे नोट्ससुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, जर शॉर्ट टाइम पिरियड आहे तुमचं आणि एकदम तुम्हाला स्कोर काढायचंच आहे, RS अग्रवालचं एवढं मोठं बुक मॅडम कोण वाचत बसेल, डोक्यावरून जातो, अशी जर काहींची कन्सेप्ट असेल, बघा बुक तर इझी आहे, म्हणजे तुमच्या समजून घेण्यावर आहे, तुमचं IQ लेवलवर आहे, जेवढं तुम्ही समजून घेता, जेवढे क्वेश्चन सॉल्व करतात त्यावर आहे, फक्त बुकला ब्लेम करून चालत नाही. ठीक आहे, बट तरी शॉर्ट टाइम पिरियडमध्ये जर तुम्हाला क्रॅक करायची की मॅम रेल्वेला जे येतं तेच आम्हाला द्या, तर त्यासाठी आपले डबल अकॅडमीचे नोट्स आहेत ते तुम्ही प्रिफर करू शकता. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त रिझनिंग हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, रिझनिंग या सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्ही अरिहंतचं बुक, मास्टर रिझनिंग हा बुक तुम्ही फॉलो करू शकतात. अरिहंतचं बुक, याच्यामध्ये सुद्धा तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे रिझनिंगमध्ये. ठीक आहे, बेसिकपासून तुम्ही ॲडव्हान्सपर्यंत जरूर या बुकच्या माध्यमातून तुम्ही जाणार. ठीक आहे, डबल ओ अकॅडमीचे नोट्ससुद्धा आहेत, तेही तुम्ही प्रिफर करू शकता. ठीक आहे, अरिहंतचं बुक तुम्हाला फॉलो करायचं आहे रिझनिंगसाठी. त्यानंतर GK GS करंट अफेअर, GK GS जनरल अवेअरनेसमध्ये तुमचं सगळं आलं, GK आलं, GS आलं, करंट अफेअर आलं. ठीक आहे, आता लुसेंटचं बुक तर खूप फेमस आहे यासाठी. हिस्ट्री, ज्याच्यामध्ये तुम्ही एशियट, मेडिवल, मॉडर्न हिस्ट्रीवर तुम्ही फोकस देऊ शकतात लुसेंटच्या बुकच्या माध्यमातून. जिओग्राफीसाठी इंडिया फोकस अँड वर्ल्ड. ठीक आहे, त्यानंतर पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांतचं बुक आहे. सायन्ससाठी अगेन लुसेंटचं बुक फॉलो करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच प्रकारे आपले डबल ओ अकॅडमीचे नोट्ससुद्धा आहे, त्या माध्यमातून तुम्ही तुमचे एक स्कोअर वाढवू शकतात आणि एक्झाम जरूर क्रॅक करण्यासाठी तुम्हाला युजफुल होणार आहे. ठीक आहे, सो मॅथ्स, रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस हे तीनच सब्जेक्ट तुम्हाला रेल्वेसाठी आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट नाही आहे. ठीक आहे, नाही करून 8,000पेक्षा 8,113 समथिंग असं काहीतरी वॅकन्सी 8,000पेक्षा, यासाठी तुम्ही फॉर्म फिलिंग तर आउट झालेली आहे, लवकरच एक्झाम डेटसुद्धा येणार, हॉल तिकीट पण पटापट येणार. त्यामुळे वेळ वाया घालू नका, टाइमपास करू नका, अगदी रितशीर पद्धतीने जी बुक लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे ही बुक लिस्ट फॉलो करायची आहेत. आणि ही बुक लिस्ट तेच आहे जे आत्तापर्यंत ज्यांचं सिलेक्शन रेल्वेमध्ये झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांकडून आलेली ही बुक लिस्ट आहे, त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रिफर केलेली बुक लिस्ट, त्यांचं सिलेक्शन झालं. सो त्यानुसार आपल्याला कळतं की नाही, या बुक्सच्याद्वारे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, ज्याच्यावर रेल्वेच्या कन्सेप्ट, ज्या रेल्वेमध्ये जे क्वेश्चन्स येतात त्यासाठी तिची कन्सेप्ट क्लिअर केली झाली पाहिजे, ती कन्सेप्ट तुमची या बुक्सच्या माध्यमातून क्लिअर होणार. आणि तसे तुम्हाला माहिती आहे रेल्वेमध्ये आता मराठी लँग्वेजसुद्धा ॲप्लिकेबल झाले. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत जर तुम्ही अभ्यास करत असाल मराठीमध्ये ह्याचं रिझनिंगचं, मॅथ्सचं, जनरल अवेअरनेसचं, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. ठीक आहे, हां, फक्त क्वेश्चन जरा एक थोडं रेल्वे भरतीसारखे येतील, जरा मॉडरेट टू ॲडव्हान्स येतील, काही इझी पण येतील. सो त्याप्रमाणे तुम्ही एक पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंग तुम्ही व्यवस्थितपणे नियोजन करायचं आहे. ठीक आहे, सो ही बुक लिस्ट जरूर तुम्हाला फॉलो करायची आहे आणि याचा तुम्हाला 100% तुमचं स्कोअर वाढवण्यासाठी, तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुमचं 101% तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, एकदा वापरून तर बघा, तुम्ही माझ्या लाईव्ह लेक्चरला येऊन सांगणार की येस मॅम, तुम्ही जी बुक लिस्ट दिली ती खूप युजफुल झालेली आहे. ठीक आहे, चला
सो आता वेळ वाया न घालवता इथे मी थांबत आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला भरभरून शेअर करायचं आहे. आणि ज्ञान वाटल्याने हे वाढतं, सो वाटायचं आहे तुम्हाला, शेअर करायचं आहे, व्हिडिओला लाईक जरूर द्यायचं आहे. सो थांबत आहे मी इथे. बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.